सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। पुरुष आपुले करणीये करीत साता तेथची कीर्ती ते पावे सत्यार्थू प्रकटे। पुरुष आपले करणीये करीत साता, पुरुष म्हणजे मार्गी प्रवर्तलेला जो पुरुष आहे, जो अनुसरलेला पुरुष आहे, तो आपले करणीये करीत साता म्हणजे धर्माचं आचरण करत असताना तेथची म्हणजे जिथे तो अपकीर्ती ते पावला होता किंवा जिथे त्याला कोणी ओळखतही नव्हतं अशा ठिकाणी कीर्ती ते पावे म्हणजे कीर्तीला प्राप्त होतो। पण आज तो कीर्तीला कशामुळे प्राप्त होतो? सत्यार्थू प्रकटे, सत्यार्थ जो आहे तो प्रगटलेला आहे। आज आपले शेवटचं तो व्यक्ती स्वार्थी आहे, ढोंगी आहे, हे जे काही समाजामध्ये भावना पसरलेली होती, आता ती व्यक्ती जी आहे ती परमेश्वराला अनुसरलेली आहे आणि नंतर खरं काय आहे नेमकं त्याच्या मनामध्ये ते लोकांना समजलं। जो सत्यार्थ होता त्याच्या मनामध्ये जो खरा भाव होता तो प्रकट झालेला आहे। तो निस्वार्थी आहे, तो काही कोणता ढोंगी नाही, जो धर्म करणारा आहे, धर्माचरण करणारा आहे, हे असं लोकांच्या लक्षात आलं। त्यांच्या मनामध्ये जे काही त्या माणसाविषयी वेगळ्या भावना होत्या त्या सर्व नष्ट होत्या। आता असं झालं की ते एकदम चांगलं आहे, सत्यार्थ प्रगटलेला आहे आणि म्हणून तो तिथे कीर्ती ते पावलेला आहे। मग आता संन्यास घेतला म्हणजे लगेच सत्यार्थ प्रगट होईल आणि लोक मान्यता करतील असं होईल का? तर स्वामी म्हणतात तसं नाही। बाई पोरिया एका कारणे साता पाचाचा सासुरे वासू साहिजे मा विश्वाचा पती परमेश्वरू तेनेसी धरणे मांडले असे तरी जगाचा सासुरे वासू सहावा की। काय म्हणतात देव पुढं की संन्यास घेतल्या घेतल्या लगेच लोकांना तुमचं सत्यार्थ प्रगटले आणि तुमची कीर्ती होईल असं नाही। संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला धर्माचरण करते वेळेस सर्व जगाचा सासुरवास सहन करावा लागणार। काय म्हणतात देव? बाई पोरेया एका कारणे म्हणजे जो ऐहिक पती आहे इहलोकातला, यासाठी त्या बाईला घरातील 7-5 जणांचा सासरवास सहन करावा लागतो। मग विश्वाचा पती परमेश्वर म्हणजे या सगळं ब्रह्मांडाचा, या विश्वाचा अनंत ब्रह्मांडाचा पती म्हणजे मालक, तो जो परमेश्वर आहे तो प्राप्त करून घेण्यासाठी या संन्याशांनी संन्यास घेऊन धर्माचरण चालू केलेलं आहे आणि धरणे धरून बसलेला आहे। जसे आपले लोक धरणे आंदोलन करतात, काही मागण्या मान्य करून घ्यायच्या असेल, बरोबर की नाही, मग आयुक्तालया पुढं असेल, कलेक्टर ऑफिस पुढं असेल, बरोबर की नाही, तर तसं या साधकाने संन्यास घेऊन धरणं मांडलेलं आहे देवापुढं की तू मला प्राप्त करा पाहिजे। मला एवढ्या मोठ्या परमेश्वराची मागणी आहे, त्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे, तर मग जगाचा वस्ता सर्व सहन करावा लागेल आपल्याला, बरोबर की नाही। म्हणून स्वामी म्हणतात की सासुरवास सहन केल्याशिवाय सत्यार्थ तुमचा प्रगट होणार नाही आणि त्याशिवाय तुमची काही कीर्ती होणार नाही। उदाहरणार्थ मानभाव झाला, इतके दिवस सरपंच होता, काय म्हणतात अगोदर काय काय कामं केले आम्हाला याला काय माहिती, आम्हाला काय माहिती नाही काय आणि काय काय झाले। मागचं त्यानं सोडून आता संन्यास घेतला नाही त्यांनी। वाल्या कोळीने काय काय दौडे घातले हे जर हिंदू धर्मातल्या लोकांनी लक्षात ठेवलं असतं, त्यांनी रामायण दिलं सोडून दिलं असतं, तर वाल्या कोळी कोणी वाल्मिकी म्हटलं असतं। तुम्ही विचार करा, रामायणामध्ये रावणाला सीतेचं हरण करायचं होतं, तर त्यावेळेस त्यानं काय केलं? जे काही कट कारस्थान रसायन केलं असतं, सीतेला ते सुवर्णाचं हरिण दिसलं, म्हणे मला या सुवर्णाच्या हरणाच्या कातल्याची चोळी करायची, रामाला म्हणे जाऊन मला ते धुवून आणून द्या। आता वास्तविक पाहता रामालाही माहीत होतं की सोन्याच्या त्वचेचं हरण नसते, सीतेलाही माहीत होतं, लक्ष्मणालाही माहीत होतं,
परंतु आग्रह आता काय करायचा, तो राम गेला म्हणजे नंतर पुढं काय काय घडलं ते सर्वांना माहिती आहे. परंतु शेवट ज्यावेळेस रावण मेला, सीतेला रामाने घेऊन आला परत, रामाने एक शब्दही बोलला नाही की तुझ्यामुळे हे झालं आणि तू कशाला म्हटली की जाऊन त्या हरणाची शिकार करून आणा, तू जर म्हटली तसं तुझ्या भडकड झाली नसती. असा वादविवाद रामचरित्र मानसमध्ये कुठेच आलेला नाही. म्हणजे शहाणे माणसं काय करतात, जे झालं ते सोडून त्या पुढं काय करायचं त्याच्याकडे लक्ष देतात. शहाणे माणसं असा विचार करतात आणि पुढं जाण्याचं बघतात. आणि ज्यांना पुढं जायचंच नाही ते काय करणार, मागेच पाहणार. मागे असं झालं, यांनी त्यावेळेस असं केलं नसतं तर आज आपण कुठे राहिलो असतो. अरे पण आता मागचाच विचार करत बसलो आणि आपला वेळ त्याच्यातच खर्ची घातला, मग पुढे जाण्यासाठी नियोजन कधी करणार आपण, बरोबर की नाही. त्यामुळं पूर्ण रामायणामध्ये असा कुठेही एक श्लोक आलेला नाही की किंवा एखादी ओवी आलेली नाही की ज्यामध्ये रामानं खडे बोल सुनावले सीतेला की तू असं केलं म्हणून आज एवढं रामायण घडलं नाही, घडतच नव्हतं. असं काहीच नाही, घडतच नाही. काही नाही, रामाला घेऊन आले अयोध्येला गेले, काही मागचे प्रश्न नाही, काही त्याच्यावर तुझा भावना आहे मनामध्ये की तुझ्यामुळे एवढा कष्ट सहन करावं लागले, म्हणा वानराची सेना घेऊन यावं लागली, एवढा मोठा अयोध्येचा मी राजा आणि वानराची सेना घेऊन यावं लागली, असं कधीही तो बोलला नाही. आणि म्हणून लोक म्हणतात पहिलं कसा होता आणि काय नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही चांगले असले तरी लोक वाईट म्हणणारच तुम्हाला, आणि वाईट असल्यावर तर काही विषयच नाही, काय म्हणतील लोक ते, बरोबर की नाही. उलट वाईटाला लोक म्हणणार नाही, ते घाबरची परिस्थिती आहे, घाबरतात लोक. परंतु चांगल्याला मात्र 100% म्हणतात. रामाला बोललेच की नाही म्हणजे 14 वर्ष सीता तिकडे होती, घेऊन आला ते धोबी परीक्षा जो होता तिथं त्या घाटावर ते रामानं ऐकलं, बरोबर की नाही. म्हणजे रामाला बोलणं ऐकावंच लागते. तुम्ही काय ते एक गीत आहे, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम हे कहेंगे, बरोबर की नाही. लोकांचं कामच आहे काही ना काही बोलायचं. तिथं सीता पण बदनाम झाली. ऐसे न म्हणजे किंगा भोजया प्राणियासी असुख होय. तर मग असा जगाचा सासुरवास सहन करत असताना, सासुरवास म्हणजे काय, लोक काहीतरी बोलतील, बरोबर की नाही, कोणी मारतील पण, असं पण होऊ शकते. तर मग जर असा प्रसंग उद्भवला, एखाद्या संन्याशाला, एखाद्या अनुसरलेल्या पुरुषाला जर एखादा व्यक्ती काहीतरी बोलला, तर मग त्या संन्याशाने पण त्याला लगेच उत्तर द्यावं का, जशाच तसं उत्तर म्हणून द्यावं का, म्हणावं का, आणि शिवजींना आपण शिव द्यावी का. म्हणून स्वामी पुढं म्हणतात, ऐसे न म्हणजे किंगा पूजा प्राणियासी असुख होय. म्हणजे पुढच्या व्यक्तीला दुःख होऊ नये असंच आपण वागलं पाहिजे. त्यांनी शिवा देऊन त्यांनी काही, बरोबर की. आता हे कुठं सांगितलं वचन देवाने, हे वचन सांगितलेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये. नगर जिल्ह्यामध्ये जिथं स्वामींनी 8वी दिवाळी साजरी, नागार्जुनी दिवससिद्धी कथन, तर त्या ठिकाणचं हे वचन आहे. तिथं एक केदारनाथाचं मंदिर आहे. तिथं कमळ भैरव नावाची एक सिद्धसाधक बाई होती. बाई सिद्धसाधक होती, परंतु वेश तिचा स्त्रियांचा नव्हता, तर पुरुषांचा वेश असायचा तिला. आणि ती अशीच त्या बारवेपाशी बसली होती. त्या बाईची शिकील एका वाटीमध्ये केळ, तूप, साखर असं चुरून आणलं खाण्यासाठी, की आता त्या कमळ भैरवला खाऊ घालावं. कमळ भैरव म्हणजे तुम्हाला माणूस वाटेल, माणूस नाही, ती कोण आहे, बाई आहे. तर खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. तर ती काय करते, इकडं तोंड करते, इकडं तोंड करते, जसं लहान लेकरू इकडे तिकडे तोंड करते तसं तोंड पळवायला लागली. दायंबा तिथंच बसलेले होते. भोजिया म्हणजे कोण, दायंबा. तर दायंबा तिथंच बसलेले होते. दायंबा म्हणतात एवढं काय झालं म्हणे या बाईला, जसं काय गळा सोलून जाईल आता हे केळ खाल्ल्यानंतर. केळाचं शिकरण म्हणजे चुरून केलेलं आहे ते, त्याचा काय गळा सोलणार आहे का तिचा, नाही सोलणार. परंतु असं नाटक करता येते जसं काय ते घशात गेलं म्हणजे सर्व गळा सोलून जाईल तिचा. एवढं कशाला नाटकं पाहिजे म्हणजे या बाईला. ती बाई तिथली सिद्धसाधक बाई होती, तिच्या हाताखाली 4 शिकणी. तर स्वामी म्हणतात अरे असं बोलू नये, प्राणी अशी असूक होय, म्हणजे त्यांना दुःख होईल ना तुझ्या बोलल्याने. असं बोलल्यावर दायंबा गप्प बसतात. मग ते बाई काय खायला तयारच नसते. मग शेवटी काय बसल्या बसल्या असे डुलके यायला लागतात तिला. मग ते दायंबा लगेच म्हणतात घरात तिला पडून जाईल खाली.
ते शिकीन काय म्हणते, नाही नाही आमची जे गुरुमाता आहे ते सहजची आहे, म्हणजे तिला बसल्या बसल्या समाधी लागून जाते, अशी कुठं पडत बिडत नाही म्हणजे ते आमचे गुराई म्हणजे सिद्ध साधक आहे. काय बाबा जाऊ दे ना, सिद्ध साधक तर सिद्ध साधक आम्हाला काय करायचं. बसले तसे जाईन बाईन स्वामी तिथंच बाजूला. थोड्या वेळानं धार खाली पडली की मग दायंबा ओढायला लागली, या लवकर घरा तुमच्या बाईला म्हणजे सहजच तुमची सिद्ध साधक आहे बाई, सहज तुमची टाळी लागते समाज त्याच्यावर पडली ना म्हणजे आता ते बाई. मग ते बाई होऊन जाते ती शिकील त्या क्रमावर. तर स्वामींनी मग इथे या प्रसंगावर नागार्जुनी या ठिकाणी विषय वचन सांगितलेलं आहे विजयाला निमित्त करून, की महात्म्याने असं बोलावं की जेणेकरून पुढील व्यक्तीला दुःख होऊ नये असं बोल. नाही तर पुढच्याने जसं प्रत्युत्तर दिलं त्याहीपेक्षा इतका जबाब हत्तरसे म्हणून असं बोलायचं नसतं. ऐसे न म्हणजे किंगा टकल्या पुरुषी क्षोभ उपजेल तेवेळी काय कराल. ऐसे न म्हणजे किंगा टकल्या, डकले म्हणजे कोण, डकले म्हणजे खेई भट्ट. तर खेई भट्ट जे होते, आता हे पण भारी माणसं, ते काय झाले का हे वचन कुठलं आहे, ऐसे न म्हणजे किंगा टकल्या पुरुषी क्षोभ उपजेल तेवेळी काय करा. कोणत्या पुरुषाला क्षोभ उपजेल, जे विद्यावंत होते. चरित्र बरोबर आहे तुम्ही म्हटलं तसं, वेरूळचं चरित्र आहे. तर देवाच्या दर्शनाला एक विद्यावंत आले. ते विद्यावंत म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे ते काक बुवा होते. नात्याने काका लागायचे. कसे काका लागायचे, कारण द्वारावतीकार श्री चांददेव राऊत यांचे ते शिष्य होते. स्थूळ विद्यावंत होते. स्थूळ विद्या कशाला म्हणतात, कैलास वैकुंठीपासून ते चैतन्यमायापर्यंत जेवढ्या काही विद्या आहेत त्यांना स्थूळ विद्या म्हणतात. दुसरा एक शब्द आहे त्यांच्यासाठी, त्याला अपरोक्ष विद्या असंही बोलतात. तर त्या स्थूळ विद्यावंतापैकी किती विद्यावंत आहेत, श्री चक्रपाणी महाराजांचे स्थूळ विद्यावंत 52 आणि शिल्प विद्यावंत किती आहेत 84. तर असे एकंदरीत सगळे चक्रपाणी महाराजांचा परिवार आहे. तरी तर स्थूळ विद्यावंत भेटायला आलेले होते. स्वामींनी स्वतः अर्धासनी बैसो घातले असा उल्लेख आहे चरित्रामध्ये. आणि बाईसांना पाय धुवायला लावले. बाईसांना सांगितलं काही असेल तुमच्याकडे खाण्याच्या वस्तू, काही भाजी, काही गोड गोड लाडू वगैरे तर आणा. बाईसा जाऊन बघतात तर काहीच नव्हतं उपलब्ध. लाडू नाही, कवता गोड पदार्थ नाही, दुसरा काहीच नाही. मग बाईसा बाहेरून सांगतात की बाबा काहीच. मग स्वामी डकल्यांना म्हणतात की बाजारातून जाऊन काहीतरी घेऊन या गोड गोड. मग बाजारातून जाऊन ते गोड गोड घेऊन येतात. त्यांचं जे पात्र असते, कोणाचं विद्यावंताचं, ते पात्र भरून स्वामी त्यांना ते देतात आणि पाठवून देतात. 4 पट सोबत जातात त्याला द्या म्हणून. आता ते विद्यावंत निघाले. विद्यावंतानं काय केलं, तो विद्यावंत स्थूळ विद्यावंत 2 सिमुऱ्या तयार केल्या म्हणजे शिकणी, आणि बाजारामध्ये गेले. कुठं मुळा मागत आहे, कुठं हरभरा, कुठं बोरं, बाजारामध्ये जे काही वस्तू आहे ते बाजार मागत निघाले. त्या दोन्ही छोट्या छोट्या मुली होत्या, नाकातून शेंबूड गळत होता. शिमुऱ्या त्याच्यामुळेच म्हटलेल्या, ते शेंबड्या मुली होत्या छोट्या छोट्या. तर असे खांद्यावर हात टाकून त्या मुलींच्या चाल किंवा पाठभेदानुसार असं म्हणतात की ती मुली मोठ्या होत्या. तर असे चालले मागत. नंतर मग बाईसांनी काहीतरी काम सांगितलं डकल्यांना की काहीतरी आणायचं अजून जा बाजारातून घेऊन. डकले गेले. डकले गेल्यानंतर पाहतात तर काय नाही, देवानं ज्या माणसाचा एवढा आदरात इथे सत्कार केला आणि हा इथं मुलींच्या खांद्यावर हात टाकून मस्त भिक्षा ते बाजार मागत आहे, ते चुकीचं आहे. मग ते बाईसांनी जो व्यापार सांगितला ते सर्व सामान घेतलं आणि स्वामींपाशी आल्यावर हसत झाले. स्वामी म्हणतात काय झालं, म्हणे जी तुम्ही ज्यांचा सत्कार केला ते असे म्हणे. काय बोलावं त्यांना. ज्यावेळेस हे बाजारात हसले त्यांना पाहून, त्यावेळेस त्या विद्यावंताच्या लक्षात आलं की हा मला हसला. विद्यावंत आहे ना तो, स्थूळ विद्यावंत म्हणजे साधारण नाही, त्याला सर्व माहिती. तुम्ही त्याच्या पाठीमागं उभं राहून जरी हसलात त्याला तरी त्याला माहिती होतं. एवढा जबरदस्त विद्यावंत, त्याला सगळं माहिती झालं. परंतु त्याने काहीच केलं नाही घातलेला. कारण काय, स्वामींचा भक्त होता. आणि या प्रसंगावर मग स्वामी म्हणतात ऐसे न म्हणजे किंगा टकल्या पुरुषी क्षोभ उपजे. म्हणजे जर त्यांना तिथं क्रोध आला असता, राग आला असता,
त्यावेळी काय करा, तुम्हाला जर दिला त्यांनी तिथंच भस्म करून टाकलं असतं, काय श्राप दिला असता, तुम्ही काय केलं असतं. त्यामुळं असं काही मनामध्ये आणून कोणालाही असं हसू नाही. मग त्याच्यामुळेच तर म्हणतात ना की आता या कलियुगामध्ये काय विद्यावंत नाहीत का. आता जे गोरक्षनाथ वगैरे सिद्ध साधक होते ते कुठं आहेत, तिकडं हिमालयामध्ये आहेत. त्यांना माहिती आहे आपण जर इकडे फिरायला आलो आणि असं जर कोणी त्रास दिला तर इकडं सगळं वाटवून सुरू झाली. आणि आपले लोक तर आगाव झालेले आहेत जास्त. आगावचा पत्या करायचं, कोणी साधू संत जरी भक्तिभाव आपला चाललेला असेल तरी उगाच त्याला काढी करायची. आणि ते सिद्ध साधक म्हणजे त्यांना सहन होत नाही कमी जास्त केलेलं. मग तर इथं जर काही झालं तर इथंच अनुभव करून जाईल, काही सांगता येत नाही. बरोबर नाही. त्यामुळं असे जे सिद्ध साधक असतात ते म्हणतात आपलं एकांत बरं आहे, बर्फाळ क्षेत्रामध्ये आपले ध्यान लावून बसतात, युगानं युग निघून जातात, त्यांना काही शरीरावर परिणाम होत नाही, पण त्यांची ते साधना करतात. त्यांना जेवण खाऊन काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. आत्ताचे ते तर जाऊ जुन्या काळातले आहेत सिद्ध साधक, आताच्या काळातले पण जे नागा साधू असतात ते फक्त कुंभमेळ्याच्या वेळेला खाली होतं. कुठं मग उज्जैनला जायचं असेल, नाशिकला जायचं असेल, ते प्रयागराजला जायचं असेल, तिथं कुंभमेळा वाराणसी, तर अशा ठिकाणी ते जातात फक्त. त्यावेळेसच म्हणजे हिमालयाच्या खाली उतरतात ते. आता पण तसे साधक आहेत. आणि गोरक्षनाथ वगैरे हे तर आधुनिक लोक हे तर वेगळीच गोष्ट आहे, तिथं फार उच्च स्तराची गोष्ट आहे. ऐसे न म्हणजे किंगा टकलेया देवतेशी निरोधू होय. ऐसे न म्हणजे किंगा काय म्हणतात देव पुढं डकलेयालाच म्हणतात. डकले म्हणजे कोण. हां, तर आता पुन्हा देव त्यांनाच निरूपण करतात की ऐसे न म्हणजे किंगा डकलेया देवतेशी निरोधी होय. तर डकले म्हणजे असे माणसं भारी होते. यांनी एकदा काय केलं, प्रवेग सोडला की जिथून गंगेचं उगमद्वार आहे, जिथून गंगेची जे धार पडते तिथे जाऊन बोट टाकली गेली आणि पाणी पण जपून टाकलं. आणि काय म्हणतात म्हणे, खाली गेल्यावर तर गावं वाहून घेऊन जातेस तू, गाई घोरं बैल काहीच ठेवत नाही तू, आता माझं बोट वाहून दाखव बरं. तर देवतेला म्हणत आहे. मग असं म्हटल्यानंतर हे सगळं देवाला तर कळालं, ते निघून आले. आणि मग त्यावेळेस स्वामी म्हणतात की असं कधीही बोलायचं नाही, देवतेस विरोध असा कधीही करायचा नाही, त्रास कधीही द्यायचा नाही. हा भट्टो ऐसा सत्य ही अर्थू न बोलिजे, मायेसने असत्य तुम्हा कैसेनी बोलवले. स्वामी पुढे निरूपण करतात जणांना. हा प्रसंग आहे ओरंगलचा आणि त्या महादोबाच्या प्रसंगावर, महादोबा भक्त जे होते त्यांच्या प्रसंगावर तिथे जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला हे वाक्य निरूपण केलेलं आहे. तो जो ब्राह्मण होता तो ब्राह्मण या गावावरनं त्या गावी भिक्षेला जायचा. मध्ये नदी होती, स्वामींनी सांगितलं होतं माधवा भक्ताला नदीच्या पलीकडे थांबा, आम्ही अलीकडे. मग तो जो ब्राह्मण भक्ताच्या गावावरनं देवाच्या गावाला जायचा आणि परत गावावरनं देवाच्या भक्ताच्या गावी परत यायचा. मग भक्त विचारायचा, ऐसिनी ऐसे बर्वे 32 लक्षणी मुक्त असलेले ते निकिनी असते. ब्राह्मण म्हणायचा हो निकिनी असते. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, दररोजच्या दररोज भक्ताचा प्रश्न हाच. ब्राह्मण म्हणतो हे काही विचित्रच काय दिसत आहे मला. आतापर्यंत ऐकलं पुरुषांना स्त्रियांचा वेळ, स्त्रियांना पुरुषांचा वेळ, इथं पुरुषांना पुरुषांचा वेळ, काय प्रकार काय नाही. मग एके दिवशी हा खोटा बोलतो. काय म्हणतो की ते ऐसेनी ऐसे वरतीले सापे खादिले आणि ते निवडते. असं म्हटल्यानंतर महादेव साच खरंच आहे का म्हणजे साप चावल्याने ते वाढले. हो म्हणजे साच. 3दा विचारलं त्यांनी, 3दाही सांगितलं हो खरंच आहे. खरं 3ऱ्यांदा म्हटल्या सरळ शरीर जमिनीवर आडवं झालं आणि त्यांनी तिथंच देहत्याग केला महादेवा. नंतर तो ब्राह्मण धावत पळत आला. तर करायचं काय, देवाकडे गेला. याचा उपाय देवाला सांगितलं असं असं झालं. त्यावेळेस देव म्हणतात हा भूतो ऐसा सत्य अर्थ न बोलीजे. आपले नातेवाईकाचं कोणी समजा जवळचा माणूस वारला तर आपण त्या लगेच त्याच्या मुलाला जाऊन सांगत नाही, किंवा मुलगा वारला तर लगेच आईला जाऊन सांगत नाही की तुमचा मुलगा वारला म्हणून. बरोबर नाही, सांगतो का आपण? नाही सांगत.
सांगतो की बाबा ॲक्सिडेंट झाला आहे, दवाखान्यात ॲडमिट आहे, काहीतरी झालं, बरोबर की नाही. हळूहळू म्हणजे एकदमच धक्का बसू नये, आईला धक्का बसू नये, वडिलांना धक्का बसू नये, बरोबर की नाही. तर म्हणून खोटं बोलतो आपण. पण इथे या ब्राह्मणाने जे बोलायलाच नाही पाहिजे होते, देव मेलेच नव्हते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय साप चावून मेले नव्हते, जिवंतच होते. तरी पण या ब्राह्मणाने खोटं सांगितलं आणि खोटं सांगितल्यामुळे महादेवा भक्ताचं देह दिलं. म्हणून देव म्हणतात हा भक्तो ऐसा सत्यही अर्थ न बोलले. देव म्हणतात असं खरं घडलं तरी पण सांगू नये. मग ऐसनी असत्य, एवढं मोठं खोटं ऐसेनी बोलवले, तुमच्याकडनं बोलल्यास कसं काय केलं बरं, असं स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणतात. ऐसे भयन उपजवी जे की कुठली लीळ आहे, तुमचं कुठं सांगितलं. तुम्ही आता लीळाचे नंतर चालू झालं सत्र आपलं दुपारचं, त्यावेळेस तुमचा दोघांचा वाद चालू होता. ऐसे भयन उपजवी जे की, हे वाक्य स्वामींनी बरोबर आहे. आज तुम्ही जे म्हणत होते त्या तुमच्याच चर्चेमधला एक विषय आहे. ऐसे भयन उपजवी की कालच लीळा झाली आहे. आज तुम्ही त्याच्यावर वाद घातला, तुम्ही म्हणे लीळा झाली, तुम्ही म्हणे नाही. दोघांमध्ये सर्व औसांनी काय केलं, खाईन रे. रात्री ते मुलं आले घाबरवायला यायला, म्हणजे हे काय मळात राहणार, म्हणजे रानात राहणारे लोक, यांना आपण फिरवू म्हणे. ते रात्री लागले इंगळं टाकायला, रात्रीवरून ते असे खाली भोगामध्ये वरून ते इंगळं टाकायला लागले. त्यावेळेस मग औषधांना अरे असं का म्हणे, आम्हाला घाबरवलं. लगेच केस वगैरे मोकळे सोडले, असा भूतासारखा अवतार केला. खाईन रे म्हणून मागे लागली. ते पोरं सोडून जे पळाले, कोणाचे गुडघे फुटले, कोणाचा हात फुटला, कोणाचं डोकं फुटलं, कोणाला काही झालं, कोणाला काही झालं. मग या प्रसंगावर मग स्वामी म्हणतात बाई ऐसे भयन उपजवी जे की, अशी भीती कोण्याही माणसाच्या मनामध्ये आपल्यामुळे उत्पन्न झाली नाही. तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा भय द्यावे की. तुम्ही महात्मे किंगा, पुढं देव म्हणतात की तुम्ही महात्मे आहात. तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. चतुर्विध भूतग्राम आहे. आपल्या या पृथ्वी तलावर जीव जन्माला येण्यासाठी 4 खाणी सांगितलेली आहेत. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. या व्यतिरिक्त 5वी खाण कोणती उरलेली नाही. एका खाणीतून 21 लक्ष योनी जन्माला येतात, जीव जन्माला येतात. 21 चोक 84, म्हणजे 84 लक्ष योनी बोलतो आपण. हे सगळं पूर्ण आल्यानंतर मनुष्य जन्म म्हणतो, बरोबर की नाही. तर ह्या 84 लक्ष योनी म्हणजे या 4 खाणीतल्या जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज. आता जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज म्हणजे काय. जारज म्हणजे जारापासून जन्माला येणारे, अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला येणारे जेवढे जीव आहेत. स्वेदज म्हणजे घामापासून काही जीवांची उत्पत्ती होते ते जीव. उद्भिज म्हणजे बीजापासून जन्माला येणारे, झाडाला बी येते, जमिनीत पडते आणि त्याचं वृक्षात रूपांतरण होते, बरोबर. तर असे 4 प्रकारच्या खाणी आहेत. प्रत्येक खाणीमध्ये 21 लक्ष योनी आणि त्यामध्ये 21 चोक 84. तर अशा 84 लक्ष योनीमध्ये जेवढे काही जीव जन्माला येतात, या चतुर्विध भूतग्रामाला अभय द्यावे की. अभय आपण त्यांना दिलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडून त्यांना भयही उत्पन्न झालं नाही पाहिजे. मारणं तर दूरची गोष्ट झाली. ज्वारी, गहू सोंगायची कशी. ज्वारी, गहू, बाजरी सोंगायची कशी, कापायची, मळणी. कृषी कर्म स्वामींनी सांगितले करणं. कृषी कर्म करायला सांगितले. एक कर्मच आहे, ते कर्म नाही केलं तर मग सृष्टी चालणार नाही ना, बरोबर ना. हिंसा होऊ द्या ना, पण ते हिंसा जर झाली तरच ते आपले सगळ्या लोकांचे उदरनिर्वाह चालतील. या हिंसेमध्ये फरक असतो, लक्षात ठेवायचं. ज्वारी, गहू जे आहेत त्यांना दाणेंद्रिय आहेत का
कर्मेंद्रिय आहेत का? पाप तर लागणार आहे तिथं, परंतु ज्या जीवांना ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्यांची हिंसा जर आपण केली महापाप आहे. असा भेद आहे त्याच्यामध्ये. उद्देश पण महत्वाचा. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, एक उदाहरण सांगतो माहीमठांचं. माहीमठ संन्यास घेऊन आले होते देवाच्या भेटीला, आणि आल्यानंतर देव म्हणतात जा एका पत्रावळीची पानं करून घेऊन या पळसाठी. ते जाऊन घेऊन येतात 2-4 पत्रावळी, आणि घेऊन आल्यानंतर तर माहीमठ असं म्हणतात की ते पत्रवाळ्या घेऊन आले, पत्रवाळ्याची पानं घेऊन आले आणि देवापाशी ठेवली. पत्रवाळ्याची पानं देवापाशी ठेवून आल्यानंतर देव म्हणतात एका पत्रावळीचे पानं सांगितले होते तेवढे आम्ही ठेवणार, बाकीचे तुम्ही काय करायचे. मग माहीमठ हुशार एक वाक्य विचारतात, म्हणजे जी मागील आणि तू घाला, म्हणजे दीक्षा घेण्याच्या अगोदर जसं आम्ही पाप करतो त्याच्यामध्ये त्या अकाउंटमध्ये टाकून ते जमा करून टाका, आताच्या अकाउंटमध्ये नका. देव म्हणतात आता तसं चालणार नाही, आता जे केलं की आता याच अकाउंटमध्ये सेव्हिंग होणार, जुन्या अकाउंटमध्ये जाणार नाही. तर देवानं सांगितलं तेवढ्या विधीमध्ये जर आपण काम केलं तर तुम्हाला कोणतंही पाप नाही. एवढंच नाही तर ज्यावेळेस एखादे 2 साधू चालले, एखाद्या साधूची तब्येत बिघडलेली आहे, अशा प्रसंगी एखाद्या साधूनेही झाडाचे पानं तोडले तरी काही वावगं नाही, इथपर्यंतही सांगितलेलं आहे. पर्यायच नाही तुमच्याकडे आता. पुढचा साधू फार बिमार पडलेला आहे, औषधी माहिती आहे आपल्याला की या झाडाचे पानं जर तोडून लागली, समजा रात्रीच्या वेळेला जुंगली चालली तर रात्रीच्या वेळेला कुठून काय आणणार काय, औषधी माहिती आहे समजा जवळच आहे, तर बारीक बारीक 4 पानं तोडण्याऐवजी एकच पान मोठं तोडून आणणार, 16 आणि 13. म्हणजे हिंसा करण्यामध्ये पण कुशलता असली पाहिजे. आपण औषधीसाठी पानं तोडत आहे, मग 10 पानं तोडण्याऐवजी छोटे छोटे 10 वेळा त्रास होणार झाडाला त्या तोडण्याचा, मग त्यापेक्षा एकच पान मोठं तोडून घ्यायचं, एकदाच त्रास. याच्यातही अशी कुशलता असते. ह्या फार टोकाच्या भूमिका सांगितल्या बरं का. अशा कधी टोकाची भूमिका घेण्याची वेळ येत नाही, आणि जर आली तरी मग त्यावेळेस ते साधकजण तेवढं ॲडजस्ट करून घेतात. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय याच्यामध्ये अंडज येते का त्याच्यामध्ये? अंडज तुमची चर्चा करा. ही इंद्रिय ती खाली झाल्या वेगळं तुमचं वेगळे तुम्ही नंतर कसं नंतर अहो ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्यांच्या आपल्याला ज्ञान तुम्ही डोळ्यानं पाहिलं. आता अंड्या तुमची जन्माला त्याला डोळ्यानं काय दिसत नाही, कोंबड्या दिसत नाही, कोंबड्या अंधार असते डोळ्याच असते दिसते. ज्ञानेंद्रिय सप्तधातू जे आहे सगळ्यांनी शरीरात नाही ना, सप्तधातू असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की ते एवढं बलिष्ठ प्राणी आहे, त्याच्याजवळ जर सप्तधातू नसतं तर मग कोणाकडे असणार, बरोबर ना. वाघ जे आहे किंवा सिंह आहे, सप्तधातू म्हणजे काय सांगा तुम्ही? आहे की नाही तुम्ही विचारलं, आहे की नाही तुम्ही विचारलं, त्याच्यात काय काय मग मेदमास असते का, अजून आस्ती असतात, मज्जा असतात, सगळं असते सिंहाच्या नसते असं नाही ना. बरं सप्तधातू तर हा विषय पलीकडचा झाला. सप्तधातू तर असतात त्याच्याविषयी काहीच बात नाही. आपल्या अंगात जे काही आहे रक्त, नसा, अस्थि, मांस, मेजा, रुधिर, रुधिर म्हणजे रक्त पण असते, हे सगळं सप्तधातू असतात सिंहाच्या ठिकाणी. पण विषय तो नाही आपला. विषय काय चालू आहे की तुम्ही जे प्रश्न सुरुवात कुठून केली की बाबा आपण झाडं कापतो, गव्हाचे याची गव्हाची ज्वारीची, हिंसा सुरुवात तिथूनच झाली ना. बरोबर आहे. तर जे कृषी कर्म करतो आपण, कृषी कर्म करणे हे गरजेचंच आहे. कृषी कर्म केलं नाही तर आपला उदरनिर्वाह चालणार नाही. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वतः वखर हाणून दाखवलेला आहे शेतामध्ये, बरोबर. देवाने कुठेही कृषी कर्माचा निषेध सांगितलेला नाही. मग आता आपण डोक्यात प्रश्नच कशाला नाही सांगतो? देवाने निषेध सांगितला का कृषी कर्माला? नाही सांगितला. मग पाप होते आपण कशा मोठं का करायचं? आपण गरजच नाही, पाप होतच नाही काय. कशामुळे म्हणताय मी हे? जे लोक नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांचं जसं पाप आहे तसं पाप होत नाही, बरोबर आहे. जे नॉनव्हेज खाणारे आहेत ते महापापी. परंतु हे निसर्गाचा नियम आहे की गहू ज्वारी माणसाने खावं, माणसाची तयार करण्यात आलेलं आहे. जे पाप होईल, जे पाप झालं ते दीक्षा घेतल्यानंतर फेडणार पुढं.
बरोबर ना. अप्रोक्षदानी काय झालं, कर्माचं शाळण झालं, जे काही कर्म केलं, बरोबर की नाही? त्यामुळं जे लोक विचार करतात की बाबा पाप होईल, कारण की त्या झाडावर आळ्या पडतात, त्याच्यावर फवारणी, त्याच्यावर काही ते किडे कुटकं मेले, ते मेले. स्वामींनी सांगितलं केली क्रिया वाया नव्हती, केली क्रिया वाया जाणार, ते पाप तर तुम्हाला लागणार आहे. पण हे मळकर्म, मळ नाही, फक्त कर्म. तर कर्म जे आहे ते अप्रोक्षदानी नाचणार आहे. नाही तर तुम्हाला वाटेल पाप लागत नाही म्हणजे लागतच नाही असं नाही, तसा अर्थ धरसाल ढोबळ अर्थाने म्हटलं मी. तर हे कर्म आपल्याला करावेच लागणार आहेत आणि अप्रोक्षदानामध्ये ते शाळण होणार आहे. एवढंच नाही तर आपण केलेले पुण्य पण आपल्याला काही सोबत नेता येत नाही, तिथे ईश्वर बाबतीच्या टायमाला ते पण शाळावेच लागत असतात, माहीत आहे नाही. पण कारण ते पण अडथळा ठरतो. त्यामुळं हे मनामध्ये आणायचं नाही. देवाने जर सांगितलं असतं कृषी करू नका, तर मग आपण कृषी सोडली असते, बरोबर की नाही? त्यामुळं कृषी करायचं, कृषी कर्म केल्याशिवाय पर्याय नाही, जगत चालणार नाही. काल मी तर धूर केला लिंबाच्या पाल्याचा, 1000 असतील इथं चिलट, ते माझ्यामुळं मेले. चिलट झाले कशामुळे? या गवतामुळे झाले. गवताचे नियम काहीतरी विनियोग करायचा, पण ते माझ्या माथी लागलं ना. लागू द्या ना मग. एवढ्या लोकांना डासा चालणार ना, चावणार नाही, तब्येत बिघडणार, त्याचं पुण्य पण तुम्हाला लागणार ना. पुण्य कुठे जाणार? एवढ्या लोकांना डासा चावणार नाही, तब्येत पुण्य भेटेल की नाही माहित नाही, पण डायरेक्ट पाप तर झालं की. म्हणजे आता माझ्यावर भरोसा नाही तुम्हाला. मी सांगतो पुण्य लागतं, तुम्ही तर भेटेल की नाही माहित नाही, मग कोणी कशाला वाजायला? हे मग तिला आमचं पुण्य तुम्हाला देत नाही, तुम्ही थुटण करावं नाही तर त्यांना वेळ नाही. मग वेळ नाही तर त्यांची इच्छा झाली. कसं असते बघा, निमित्तविधी म्हटल्यानंतर ह्या गोष्टी पाहता येत नाही. तुम्ही जो विचार करत आहात हा विचार नित्यविधीचा आहे. मग तुम्हाला आता सर्व घरदार सोडा, संन्यास घ्या, एकटेच फिरा, अटल विजन दिशाभूजन करा. तुम्ही म्हणसाल ते तुमचंच, तुम्ही म्हणसाल ते पूर्व दिशा, असं असतं. नित्यविधीमध्ये काटेकोरपणे पालन करायचं नियम. ज्यावेळेस निमित्तविधी प्राप्त होते, 4 चौघं एका जागी येतात, 4 चौघाचं काम आपल्याला करायचंय, त्यावेळेस ह्या गोष्टी पाहता येत नसतात. सेवेमध्ये निमित्तविधीमध्ये सर्व होऊन जातं. देवाला पण ते माहिती आहे. निमित्तविधीमध्ये कमी जास्त सर्व झालं. तुम्ही जर फवारलं जरी आता तणनाशकीचं, सगळं गवत मेलं तर उलट ते चांगलं आहे. मला फवारू देत नाही तर फवारायचं ना, त्याला काय होते? कारण काय, एक तर ऋतुपिढा रात्रीच्याला दिसेल आलेला काही, पुन्हा इथं मच्छर होणार नाही, बरोबर, कोणाच्या तब्येती बिघडणार नाही. आणि तुम्ही सांगा काय गवतामध्ये कोणी काही असं काही टाकायला गेलं तर काही सामान वगैरे काही निघालं, खालून चावलं, काही झालं, ते पाप कुठं जाणार? त्यापेक्षा ह्या गोष्टी मोठ्या मोठ्या आश्रममध्ये पण होत असतात. वांबरीसारखा आता मोठा आश्रम आहे, तिथं फवारतात. पर्यायच नाही ना. पर्याय नाही. निमित्तविधी आहे. निमित्तविधीमध्ये करावंच लागते. नुसतं वांबरीच म्हणून नाही, बरेच आश्रम पाहिले की जिथं फवारतात तणनाशक, पर्यायच नाही. तुम्ही सांगा, जर एखाद्या वेळेस त्या मच्छरांमुळे साथ चालू झाली कोणती आश्रममध्ये, 100-200 आश्रममध्ये माणसं राहणार आहेत, 50 माणसं बिमार पडले, तर किती खर्च झाला त्या आश्रमावर? त्याचा पैसा कुठून आणणार तो त्या आश्रममध्ये? मग त्यापेक्षा फवारणी करून टाकली, काय 400-500 रुपये फवारणाऱ्याला द्यायचे, 400-500 रुपयाचं औषध, 1000 रुपयात खेळ संपला. आणि ते डायरेक्ट मरून पडते जाग्यावर. पुढच्या पावसाळ्याच फवारायचं काम, पुन्हा वर्षभर पाहायचं काम. ते काढलेलं ते पुन्हा उगवते, पुन्हा निघत राहिले. मग ते एक तर कापलेली हिंसा पण झाली, पुन्हा 4 आले त्याला फांटे. अशी गोष्ट. ते आता समजा मी एखाद्या लेबरला सांगितलं, ते पण मी सांगितलं म्हणून कापलं ना त्यानं. फवारणी पण तुम्ही सांगितलं होणार ना, त्याचं काम तुम्हीच करा. नाही, मला अभय दिलं ना थोडं. नाही निमित्तविधीमध्ये अभय आहेच. सेवकाशी अविधी नाही. तुम्ही सेवक म्हणून इथं कार्यरत आहात, देवाची सेवा करता, येणाऱ्या जाण्याचं सर्व व्यवस्थापन तुम्ही पाहता, तर हे सर्व काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला देवाला सांगितलं अविधी नाही. कारण एका कार्यामुळे बहुतांश जणांना काही बिमारी व्हायची, तुमचा टायफॉइड, मलेरिया व्हायचं, ते वाचलं ना, बरोबर की? आज खोलीमध्ये जर काही लावलं नाही मच्छराचं ते कॉईल वगैरे, खूप मच्छर. तुम्ही कालच पाहिलं ना, तर ते खोलीत जाऊ द्या, किती एवढ्या मोठ्या सामानपात किती मच्छर तुम्ही काल काढले, हजारो. त्यापेक्षा हे काम केलेले काय हरकत.
तर म्हणून स्वामी म्हणतात चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की. हे कोणाला सांगितलं? हां त्यांनाही सांगितलं. अजून कोणाला सांगितलं? औषध इंगळी डसलेलं नाही, ते ऐसे भय नुपुजे विजेती, ते औषध नसेल. ऐसे भय नुपुजे विजेती आता तुम्ही सांगितलं ना, ते खाईन रे खाईन म्हणून औषध मागला नाही. तर आता हे महात्मे किंवा भूतग्रामामध्ये हे लिळा आहे नाथोबाच्या प्रसंगावर. नाथोबा विषयला गेले, त्यांना स्थिती झाली आणि एकदमच हाकारा दिला, गावाजवळ गेले, एकदमच आवाज जास्त घुमला त्यांचा. लोकांना वाटलं कोणीतरी आता परकी आलेत आपल्या गावाला लुटण्यासाठी. सर्व लोक घाबरून गेले. मोठ्या मोठ्या वेशी होत्या, गावाला ते बंद केल्या, दरवाजे बंद केले. लोक खूप भयभीत झाले, आरडाओरडा करायला लागले. स्वामींच्या नावावर ह्या गोष्टी केल्या. मंडळीत तिथं गेले, मंडळीत स्वामी विचारतात काय झालं काय झालं काय नाही, असा हाकारा दिला आणि लोक असं करायला लागले. मग त्यावेळेस विठोबासांना पाठवतात स्वामी, गावामध्ये सांगायला सांगतात की कोणी परकी आले नाहीत आक्रमण करण्यासाठी. हा श्री चांदेवरावांचा एक वेडा होता, म्हणजे त्याने हाका दिली. हा सर्व प्रसंग आहे. त्या प्रसंगावर स्वामींनी मग नाथोबांना निरूपण केलं, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही चतुर्विध भूतग्रामाला अभय द्यायला पाहिजे, तुम्ही भगीत करून आले पूर्ण गावाला, ते चुकीचं आहे. ओखटे केले ऐसे कीजे, ऐसा प्राणिया धर्मापासोनी काढिजे. ओखटे केले कुणाला म्हणतात ते देव? रामदेवाला म्हणतात. ऐसे कीजे म्हणजे एवढं ओखटं करावं, एवढं पाप करावं, आणि ऐसा म्हणजे एवढा श्रेष्ठ प्राणी धर्मापासून काढायला पाहिजे का तुम्ही? नाही काढायला पाहिजे. आता हा कोणता प्राणी होता धर्मापासून काढलेला? कोणता प्रसंग होता? देव असं काम म्हणतात की ऐसा प्राणी धर्मापासून काढली. स्वामींचा मुक्काम एके गावी असताना देव दुपारचा प्रयोग झाल्यानंतर बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये वृद्धपूरवरून महादायसा आल्या, सुभाष आले, रामदेव आले आणि अंगणामध्ये उभे राहिले. स्वामी पाहतात, म्हणतात तेव्हा परमेश्वरपुरीचे कापडी आली. मग परमेश्वरपूरचे प्रवासी आज आपल्या तिथे पोहोचलेले आहेत, म्हणून देवाला आनंद झाला की आमच्या गुरुजींच्या घरून हे भक्त आलेले आहेत. आदर सत्कारच जणू काही स्वामींनी केलेला आहे. तिथे देव 4 पावलं समोर गेले त्यांचं स्वागत करण्यासाठी. गेल्यानंतर सर्व काय सामान वगैरे असेल त्या सर्व भक्तांनी आतमध्ये आणलं. देव बसले आसनावर. बसल्यानंतर क्षेमवार्ता चालू झाली. जशी आपली क्षेमवार्ता असते, कोणी जाऊन लागली काय चाललं काय नाही, कुठून आले, कसे आले, काय प्रयोजन, बरोबर की. तर मग स्वामींनी विचारणा चालू केली, कसं काय बाई, कसं वाटलं वृद्धपूर, श्री प्रभू महाराजांची सेवा कशी केली, काही असं चौकशी चालू झाली. मग महादायसा म्हणतात की देवाचा प्रसाद आणलेला आहे, लाडू आणलेले, काही देवापुढे ठेवले लाडू, श्री प्रभू महाराजांचा प्रसाद. आणि समोर ठेवल्यानंतर स्वामींनी ती पोटली हातात घेतली, पहिले नमस केली अशी ती गुरूंचा प्रसाद आहे. आणि मग ती पोटली सोडली, पाहिली. आणि मग देव म्हणतात की या लाडूला गुळ पुरला, या लाडूला गुळ पुरला नाही. आणि असं म्हटल्यानंतर महादायसांना श्रीप्रभू महाराजांचे शब्द आठवतात की श्रीप्रभू महाराजांनी पण हेच वाक्य वापरलं होतं की या लाडूची गुळ पुरेची या न पुरेची. मग महाराज सांगतात जी म्हणे गोसावी यांनी म्हणजे श्रीप्रभू महाराजांनी पण हेच वाक्य उच्चारलं होतं. मग स्वामी विचारतात, मग इतके दिवस तुम्ही तिथं होतात, काय करत होतात तुम्ही तिथं? असं विचारल्यानंतर महादायसा म्हणतात जी एके दिवशी श्रीप्रभू महाराज नगरामध्ये खेळक्रीडा करण्यासाठी जाणारच होते, तेवढ्यामध्ये मी त्यांना विनंती केली की जी आज खेळायला तुम्ही जाऊ नका, आज थांबा, आज मी तुम्हाला धिरडे करून खाऊ घालते. असं म्हटल्यानंतर श्रीप्रभू महाराजांना आनंद होतो की नवीन प्रकार आज काहीतरी खायला भेटणार, नवीन पदार्थ खायला मिळणार, धिरडे खायला मिळणार आज आपल्याला. म्हणून श्रीप्रभू महाराज हर्ष स्वीकार करतात आणि बसतात आसनावर जाऊन. खेळायला जाणं कॅन्सल, मस्त आसनावर जाऊन बसतात. अहो मी आज धिरडे देईन म्हणे, आज धिरडे खाईन म्हणे, असे त्यांच्या शब्दामध्ये ते बोलतात. मग थोड्या वेळाने धिरडे तयार होतात, देवा पुढे नेलं. श्रीप्रभू महाराज म्हणतात हे काय धिरडा आहे का? अहो मेली जाय धिरडे दे ना म्हणे, हे धिरडा नव्हे म्हणे, हा आहिता म्हणे. देव काय म्हणतात, हे धिरडं नाही, मला धिरडं पाहिजे, याला तर आहिता म्हणतात, आहिता मला खायचा नाही.
मग असं म्हटल्यानंतर महादेशांना प्रश्न पडतो. महादेशा म्हणतात जी ते धिरडं उचलतात, म्हणतात की आमच्या गंगातीरला याला धिरडं म्हणतात, कारण महादेशा कुठल्या होत्या? गंगातीरच्या होत्या, आपल्या मराठवाड्यातल्या. आणि श्री गुरु महाराज विदर्भातले, विदर्भामध्ये त्याच पदार्थाला अहिता म्हणायचे आणि आपल्या इकडे धिरडं म्हणायचे. तर याच्यामध्ये झाली पंचायत. श्री गुरु महाराज म्हणायला लागले मला धिरडं पाहिजे. महादेशा म्हणतात की जी हेच धिरडं आहे, याला विदर्भामध्ये वराडामध्ये अहिता म्हणतात. देव काय ऐकायला तयार नाही, मला धिरडं म्हणजे धिरडंच पाहिजे. सकाळी खेळायला जायचं सोडून दिलं, मी त्या धिरड्यासाठी गेलो. आता करायचं काय? पंचायत झाली, प्रवृत्ती भंगली, आता काय होईल काय सांगता येत नाही. आणि मग महादेशांना एक कल्पना सुचली. सोजी होती, सोजीमध्ये दूध कालवलं असं आणि चूल पेटवली, त्यावर तवा ठेवला, त्यावर थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यावर शंखाकृती ते मिश्रण टाकलं, त्याच्यावर थोडीशी मिऱ्याची पूड टाकली आणि ते नवीन काहीतरी असा वेगळा आकार देऊन त्या पदार्थ श्रीगुरु महाराजांपुढे ठेवला. आणि मग श्रीगुरु महाराजांना आता ते नवीन दिसला काहीतरी पदार्थ शंखाच्या आकृतीचा. आणि मग श्रीगुरु महाराज म्हणतात आओ मेली जाय आता धिरडे होय म्हणे, आता खाईन म्हणे. असं म्हणून मग श्रीगुरु महाराजांनी त्या धिरड्याची आरोहणा केली. म्हणजे किती कुशलता होती महाराजांच्या ठिकाणी. तर ईश्वराची प्रवृत्ती राखण्याची अशी कुशलता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. मग पुन्हा महादेशा म्हणतात की जी एके दिवशी मग मी अमृतफळे केलं, अमृतफळ तयार केले, श्रीगुरु महाराजांनी आरोग्य. पण मला असं वाटलं की देवाला छान आवडलेत हे. आरोग्य करताना लक्षात आलं महादेशाच्या की श्रीगुरु महाराजांना अमृतफळं खूप आवडलेली आहेत. मग असं वाटल्यानंतर महादेशांनी काय केलं, उरलेले अमृतफळ तसेच चांगले शिकून होते, देवाला आवडले तर संध्याकाळी पण खाऊ घालू आपण आरोग्यामध्ये असं वाटल्यामुळं ते ठेवून दिले. पण दिवस होते थंडीचे, ते एकदम आळून गेले. संध्याकाळच्या वेळेपर्यंत थंडी वाढली रात्री आणि ते आळून गेले. आरोग्याच्या टायमाला तर कडक झाली, आता काय करायचं. मग तशा प्रसंगावर पुन्हा महादेशांनी काय केलं की चूल पेटवली, गरम पाणी केलं, कपडा बांधला, वाफ्यावरती गरम केली आणि श्रीगुरु महाराजांना पुन्हा आरोग्याला दिले. अशी कुशलता पुन्हा दाखवली. मग त्यावेळेस स्वामी पण खुश होतात की खरंच सेवा तुम्ही चांगल्या प्रकारे केली. पुन्हा तिसऱ्या वेळेस सांगतात की श्री प्रभू महाराजांना बऱ्याच दिवसापासून मर्दना मादनी नव्हतं आणि मला एवढीशी माहिती नव्हती त्यांची, म्हणून मी काय केलं, सरळ तेल आणलं आणि श्री प्रभू महाराजांच्या मस्तिष्कावर टाकलं, वीरगुंठीमध्ये टाकलं. वीरगुंठी कशाला म्हणतात? टाळूला नाही म्हणत, दत्तात्रय महाराजांच्या फोटोला आहे. दत्तात्रय महाराजांची जी काही वीरगुंठी असते म्हणजे वरच्या बाजूला पुतळा असतो त्याला वीरगुंठी म्हणून. तर तसं ते तेलभर एक वाटीभर तेल आणलं आणि ते टाकून दिलं वीरगुंठी केसाला. श्रीगुरु महाराजांना राग आला, अचानक न विचारता टाकलं. मग इतका राग आला की रागामध्ये उठून तिथून निघून गेले. जाऊन बसले टोकण्याच्याकडे. टोकणी नावाचे एक सद्गृहस्थ होते, त्यांच्याकडे जाऊन बसले. महादेशा परेशान करणार काय, देवाला कुठे शोधायचं, देव कुठं जाऊन बसं काही सांगता येत नाही. आणि धावपळ करायला लागल्या महादेशा. श्रीगुरु महाराज पुढं निघून गेले, त्याच्या मागच महादेशा निघाले. प्रत्येक टोकण्यासाठी जाऊन बसले. मध्ये रामदेव भेटले. रामदेव म्हणतात की रुपे जेने नरक होती त्याची करीत असा, ईश्वराची प्रवृत्ती भंगवली म्हणजे तुम्हाला नरक होतील, आणि ज्याने ज्याने नरक होतील तेच तुम्ही इथे रुद्रपूरला येऊन काम करत आहात. असं म्हटल्यानंतर महादेशाला राग येतो. महादेशा म्हणतात की फाटक्या पाव नकोस. काय म्हणतात दादूसाला सरळ एका वाक्यात त्याच्या प्रश्नात उत्तर देतात की फाटक्या पाय नकोसो, म्हणजे पहिलंच तर फाटलं इथं, त्याच्यामध्ये आता तू पाय घालायचे कामं करू नको, अजून फाडायचं काम करू नको. असं म्हटल्यानंतर गपचूप निघून जातात महादेशा. माझे माझे विठोबा जातात. मग शोध घेत जातात. तिथं श्रीगुरु महाराज असं तेल जात होतं साईडनं. मग तिथल्या खांब्याला असं डोक्याला पुसायचे, असं हातानं नाही, डायरेक्ट डोकं त्या खांब्याला पुसायचे, भिंतीला पुसायचे. मग थोड्या वेळाने थोडासा ते चेहरा शांत झालेला दिसला महादेशांना. राग थोडा कमी झालेला आहे असं लक्षात आलं महादेशांच्या. आणि मग महादेशा म्हणतात जी मी पुसून देऊ. मग काय, मग विनंती करतात की इथंच मर्दाना मागणी द्यावं का तुम्हाला.
श्रीकुमार तर काय हरकत नाही. मग लगेच त्या टोकण्याच्या बाईला पाणी गरम करायला ठेवायला लावतात. मग लगेच तिथं दुसरं तेल आणायला लावतात. व्यवस्थित मर्दना मागणी देवाची तिथं होते. कुठं? टोकण्या गुही मादने अशी आली आहे. हे झालं. नंतर हे सगळं सांगत असताना दादू साता गपचूप बसलेले आहेत देवापुढे. हे सगळी कथावार्ता कुठं चालू आहे? स्वामींच्या समोर चालू आहे कथावार्ता. हे सर्व हे महादेसा हे सर्व लीळा स्वामींना सांगत आहे. आणि लगेच महादेसा दुःख करायला लागल्या, रडायला लागल्या. तर स्वामी म्हणतात, बाई एवढं जर तुम्हाला दुःख होत आहे, रडू येत आहे, बुद्धपूरवरून कशाला आला तिथं सेवा करायची श्री गुरु महाराजांची. कोणाला भेटते ती सेवा? मग असं म्हटल्यानंतर महादाईसा म्हणतात की मी तर येणारच नव्हते, या रामदेवाने मला, रामदेवाचं मी ऐकलं नाही म्हणून भट्टोबासांना सांगितलं रामदेवाने. मग भट्टोबासांनी मला पुन्हा फोर्स केला, त्यामुळे मला यावं. मग स्वामी लगेच म्हणतात रामदेवावर, का हो एवढा मोठा महाराष्ट्रासारखं पात्र तिथं सेवा करत आहे, तुम्ही कसं काय आणलं त्यांना? रामदेव लगेच म्हणतात, म्हणे कशाची सेवा करत होती? दिवसाचे हजारो, 10,000 लाखो किडे मुंग्या आळ्या मारायची म्हणे हे, आणि कशाची सेवा करायची? मग असं म्हटल्यानंतर महाराष्ट्राकडे पाहतात देव. म्हणे का तुम्ही किडे मुंग्या मारायच्या? म्हणे जी केशव नायकाचा परिवार सगळा दाटलेला होता, सगळा घाणी, आळ्या पडलेल्या त्याच्यामध्ये. श्री प्रभू महाराज त्याच रस्त्याने जायचे, नुसती दुर्गंधी सुटलेली. मग आता श्री प्रभू महाराजांना दुर्गंधी येऊ नये म्हणून तो परिवार मी उपसून टाकायचे किंवा झाडझूड करायचे. परिवार उपासना दुसऱ्याच आहे ते, परंतु हे जे महाराजांच्या संदर्भात सांगितलेलं आहे ते झाडझुडीचे सांगितलेलं आहे की महाराज काय करायचे, ज्या रस्त्याने श्री प्रभू महाराज जाणार ते पूर्ण झाडलोट करायचे. किड्या मुंग्या काही असो काही पाहत नव्हतं, झाडून काढायचं, पाणी मारायचं, रंगमाळिका काढायच्या, मस्त रांगोळी, हे सर्व सेवा करायची. कमी जास्तीला मग ते सारवणं आलं, कुठं एखादा परिवार साफ करायचा असेल ते पण महाराज करायचे, सगळं करायचं. तर मग यामध्ये किडी मुंग्या आळ्या जी मरायच्या ते रामदेवाला सांगितलं. मग देव त्यावर म्हणतात की श्री प्रभू महाराजांची सेवा आणि हिंसा शक्यच नाही. ते परब्रह्माची सेवा आहे, तिथे हिंसा नावाचा शब्द वापरायचा नाही. ते सेवेमध्ये म्हणून एखाद्या व्यक्तीने सेवा केली, या रस्त्याने जे काही विधी गोत्रिया खान असलं झाडून काढलं, नाल्या उपसून टाकल्या, श्री प्रभू महाराज त्या रस्त्याने जाऊत किंवा न जाऊत, श्री प्रभू महाराजांसाठी जर ती सेवा झाली असेल तर त्या माणसाला त्याचं पाप लागणार नाही, पुण्यच त्याला लागणार, असं स्वामी स्वतः निरूपण करतात महाराज आणि रामदेवांना. आणि या प्रसंगावर मग देव म्हणतात, काय म्हणतात स्वामी, वोखटे केले ऐसे कीजे. पाप करतात लोक, परंतु एवढं मोठं पाप महादाईसा सारख्या एका भक्ताला जे एवढं आवडीपूर्वक तिथं श्री महाराजांची सेवा करायच्या महादाईसा, त्यांना तुम्ही त्या सन्निधानाच्या बाहेर काढलं, एवढं मोठं वोखटे केलं. ऐसा प्राणिया धर्मापासून काळजे. महादेशा सारखं उत्तम पात्र देवधर्म करणार अशाला तुम्ही देवाच्या सन्निधानातून काढून कुठं फिरणार तुम्ही? हे वाक्य स्वामींनी या प्रसंगावर उच्चारले. बाई प्राणियाच्या इष्टा आड नये जे की. वोक्त तर करू नये, प्राणियाला धर्मापासून काढू नये, परंतु महादेशासारखं उत्तम पात्र असेल त्याला धर्मापासून काढू नये. छाटछूट काही असतील तर त्यांना काढता येईल का? तर देव म्हणतात, बाई प्राणियाच्या इष्ट आड नाही जे की. एखादा छोटा सद्भक्त जरी असेल, त्यांनी काही छोटी मोठी क्रिया काहीतरी देवधर्म करत असेल, त्याच्याही आडवं आपण आलो नाही पाहिजे, एवढं देवानं सांगितलेलं आहे. एके वेळेस साधायसा म्हणतात, मी पण स्वामीसोबत येईल. बाईसा म्हणतात, तू कशाला येते सोबत? घाटावर भिक्षा मिळत नाही, काही मिळत नाही, काय करणार आमच्यासोबत येऊन? असं म्हटल्यानंतर स्वामी म्हणतात की बाई प्राणियाच्या इष्टाआड न येईल. तिची इच्छा आहे ना येण्याची, येत आहे ना ती. त्या साधायसाला काय कोणाला खांद्यावर घेऊन चालायचं नाही, काही नाही, बिचारी जसं चालायचं तसं चालायला हळूहळू चालेल. कारण साधायसा जाडजूड बाई होती, घाटावर जायचं म्हणजे चढ चढायचं आहे, तिच्या पद्धतीने येईल ते. तिला जर आमचं सन्निधान आवडत असेल तर त्या सन्निधानापासून तुम्ही कशाला दूर करता तिला? त्यामुळं असं कोणाच्याही इष्टाच्या आड येऊ नये आपण.
बाई प्राणियाचे दोष येत न सांगीजे की एरवी येथोनी नेणीजे ऐसे काही असे तरी का म्हणिजे ना करीती ना परी येथीच्या दर्शनाही न येती. मग इष्ट आड चिवणे एवढंच का? तर देव म्हणतात की इष्ट आड तर येऊच नाही, परंतु जर कोणी इष्टही आचरण करत नसेल, परंतु किमान तो दर्शनाला मंदिरात येत असेल, तर त्याचे दोषाचं इथं गुणानुमोदन कोणी करू नये, त्याचे दोषाचं वर्णन इथं कोणी करू नये. का बरं? देव म्हणतात की प्राणियाचे दोष येत न सांगती एरवी येथोनी नेणीचे ऐसे काही असे. स्वामी म्हणतात आम्ही सर्वज्ञ आहोत, आम्हाला सर्व माहिती आहे, कोणाचे दोष आमच्याजवळ येऊन सांगण्याची आम्हाला गरज नाही. आणि असं तुम्ही सांगितलं आम्हाला, एरवी येथोनी नेणीचे ऐसे काही असेल तरी का म्हणजे ना. तुम्ही जरी आम्हाला सांगितलं किंवा तुम्ही नाही सांगितलं, आम्हाला तर माहितीच आहे, तरी पण आम्ही त्या व्यक्तीला का बोलत नाही, का म्हणजे ना, म्हणजे आम्ही त्याला का बरं शिक्षा पण करत नाही. करीती ना म्हणजे आम्ही सांगितलं तरी ते काय वागणारे नाही तसे. आपण त्याला सांगायला जावं तर तो उद्या दर्शनाला येणं सोडून देईल, दर्शनाचाही लाभ, दर्शनाचंही गोमटे त्याला भेटणार नाही. त्यापेक्षा ये बाबा जसं यायचं. करीती ना म्हणजे म्हटलेलं तर ऐकणार नाही, पण येथीच्या दर्शनाही नाही, दर्शनाचाही लाभ त्या व्यक्तीला भेटणार नाही. म्हणून आहे तसं तुला कुठे बाबा काय विल्ले बाबा, काय नाव? प्रेमराज. आणि महानुभावाश्रम मासरूळचा संध्याकाळी या. जायचं घरी कुठं जायचं? मासरूळ थांबा की आजच्या दिवस. वाट पाहता बरं. ऐसा अंतू न पाहिजे की. डकल्यांनी काय केले? चरणविहिरा उपसला. कुठली लीळा आहे? तर चरणविहिरा उपसला आणि तिथला पुजारी आला होता, म्हणजे कसं पण या चरणविहिऱ्यातलं पाणी मी लोकांना द्यायचो, काही दानदक्षिणा मिळायची. या डकल्याला वाटतं पाणीच किती याचा अंतच पाहायचा म्हणजे या चरणविहिऱ्यात. म्हणून त्यांनी उपसून काढलं, घामाघूम झाले, परंतु देणं नाही काही काम नव्हतं. बरं काय कोणी सांगितलं नव्हतं, काय देवाची आज्ञा नव्हती, काय नाही. परंतु माणसाला कसं देवानं सांगितलं करणार नाही, मनाचं म्हटलं की किती करते की नाही, परंतु देवाचं म्हटलं की नको. तर या डकल्याने काय केलं की ते चरणविहिरा उपसला. पुजारी याला ओरडत देवाकडे, म्हणे माझ्या दिवसाची कमाई जी होती ती सर्व जना घालवली. मग देवाने त्या पैशाची भरपाई केली. किती होतात बाबा तुला पैसे दिवसाचे? चलखे तुला एवढे पैसे, रडत बसू नको माझ्यावर. आणि यावर मग देव म्हणतात की ऐसा अंत न पाहिजे की कोणाचाही अंत पाहू नये. म्हणजे कोणत्या देवतेच्या तीर्थाचा पाहू नये, कोण्या साधकाचा पाहू नये, कोण्या संताचा पाहू नये, कोणाचं किती ज्ञान आहे, कोणाची किती भक्ती आहे, कोणाचं किती वैराग्य आहे, हे असं काही पाहत बसून. म्हणून देव म्हणतात डकल्याला निमित्त कोण आपल्या सर्वांसाठी सांगतात की ऐसा अंतू न पाहिजे की कधीही अंत पाहू नये. पुरुषाच्या ठाया जाईजे तरी तेथीचे काही एक गोमटे घेऊनी निघिजे. पुरुषाच्या ठाया जाईजे म्हणजे जो कोणी संन्यासी आहे, जो कोणी गुरुजन आहेत आपले, त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर तरी तेथीचे म्हणजे त्या ठिकाणचे काही एक गोमटे घेऊन निघिजे. आपण काहीतरी गोमट म्हणजे चांगल्याच गोष्टी घेऊन निघालं पाहिजे. या संदर्भामध्ये आपले पक्षकार सांगतात गुण तो वातवेरी दिवसावा. म्हणजे रात्रीच्या वेळेला जसं आपण काही बारीक वस्तू हरवली, पूर्वीच्या काळातली गोष्ट, बरं आता तर लाईट आहे, पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळेस काय करायचे लोक,
रात्रीच्या वेळेला बारीक सारीक कोणती गोष्ट हरवली, आपल्या हातातून पडली, बारीक सुई असेल किंवा काही दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल, तर ते लोक पडली त्यावेळेसच दिवा लावून शोधत बसायची वाट लावून. कारण रात्र गेल्यानंतर ते कुठं जाईल काय काही पता लागत नाही, झाडझूड म्हणजे कोणाच्या पायाने, बरोबर की नाही. इथं पडली ना मग लगेच दिवा लावून वाट लावून ते शोधायचे बारीक गोष्ट. तसं देव म्हणतात की काही लोक असतात असे की त्यांच्या ठिकाणी दिसायला काही गुण दिसतच नसतात. मग ते ज्याप्रमाणे आपण बारीक वस्तू वाट लावून शोधतो, तसं आपण एखाद्याच्या आश्रमात गेलो, एखाद्या गुरुजनाच्या इथे गेलो, काही तुम्हाला दिसत नसेल गुण, तर वाट वेळी गुण दिवसावा म्हणजे शोधावा आणि तो गुण घेऊन आपण तिथून गेलो पाहिजे. दोष घेता कामा नाही. आपलं आयुष्यच किती आहे? 100 म्हणजे तर 30 वर्ष तर कमी झाले ऑलरेडी. 70च धरा आता. 70 मध्ये तर 35 गेले झोपेमध्येच. माझे 40 गेले झोपेमध्ये. तर असे झोपेमध्ये गेले, काही आपले शिक्षणामध्ये गेले, काही कामाधंद्यामध्ये गेले, काही टेन्शनमध्ये गेले, काही डिप्रेशनमध्ये गेले. उरलेच किती आपल्या हातामध्ये? 10 वर्ष. मला तुम्ही सांगा, या 10 वर्षामध्ये लोकांचे आपण दोष बघणार की आपल्याला देवाने एवढा वेळ दिलाय म्हणून आपण देवाचं स्मरण करणार, देवाच्या स्वरूपाचा, देवाच्या लीळेच्या स्मरणाचा आपण आनंद घ्यायचा, कोणाचे दोष बघत बसायचे. आपल्या आत्म्याला ज्याने प्रसन्नता येईल ते कार्य आपण केले पाहिजे, बरोबर की नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या अनुभूती आपल्याला आलेल्या आहेत, जसं आपण एखाद्या स्थानाला जाण्याचं स्वप्न आपल्या जीवनामध्ये फार वर्षापासून होतं की या स्थानाला आपल्याला जायचं आहे, आणि तिथं तुम्ही गेला आणि तिथं गेल्यानंतर इतक्या वर्षाची आतुरता होती, त्यामुळे प्रसन्नता काहीतरी वेगळीच होती तिथं गेल्यानंतर. तर ती जी प्रसन्नतेची अनुभूती आहे, ती प्रसन्नतेची अनुभूती आपण आपल्या स्मरणात ठेवली पाहिजे. आणि कधी उदास वाटलं आणि तो जर प्रसंग आठवला, तुम्ही 100% नाही 101% प्रसन्न होणार म्हणजे होणारच. हे सामर्थ्य कशाचं आहे? त्या स्मृतींचं सामर्थ्य आहे. तशा स्मृती आपल्याला राखून ठेवता आल्या पाहिजे, स्मरणात ठेवता आल्या पाहिजे. जसं एखाद्या वेळेस आपण मोटरसायकलवर जात आहोत, एकदमच ट्रक जळून गेला, बेंबीच्या देठाला कळत बसते, एकदम लगेच माणूस भयभीत होतो, बरोबर की नाही. बेंबीच्या देठापासून भयभीत होतो माणूस. कळ कुठं लागते? सगळ्यात पहिलं लागते की नाही. आता हे ॲक्सिडेंट होऊन गेला 10 वर्षाखाली, तुमच्या संग हा प्रसंग जो घडला तो 10 वर्षाखाली, परंतु तो प्रसंग तुम्ही आत्ता पण आठवा. आताही तुमच्या पोटामध्ये कळ उठतो. सकाळी कुत्र गेलं, सकाळी कुत्र येत होतं आपल्या गाडीत, बरोबर गेलं. तर अनेक कुत्रे तर नॉमिनल झाली हो, परंतु एकदमच आता मरता आपण वापस आलो. अशा प्रसंगात जे आपले मस्तिष्कामध्ये प्रभाव असतो ना, तोच प्रभाव 10 वर्षानंतर पण तयार होतो. स्मृतीचं एवढं सामर्थ्य असतं. त्यामुळं आपण चांगल्या स्मृती लक्षात ठेवायच्या की वाईट स्मृती लक्षात ठेवायच्या, चांगले गुण घ्यायचे की वाईट दोष घ्यायचे कोणाचे. कारण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, आपला आहार का एक प्रकारचा असतो का किती प्रकारचा आहार सांगितलं. जेवढे ज्ञानेंद्रिय, जेवढे कर्मेंद्रिय, तेवढा आहार आहे. नुसतं आपण भाकर भाजी खातो म्हणजे आपला हाच आहार आहे असं नाही. त्या दिवशी मी बोललो तुम्हाला, बरोबर की नाही. मग तसं आहे. तर आपण कसा आहार घ्यायचा, मग हे पण आपण ठरवलं पाहिजे. चांगलाच आहार घ्यायचा, डोळ्याने चांगलं पाहायचं, कानाने चांगलं ऐकायचं, नाकाने चांगलं सुगंधित हे करायचं, मुखाने चांगलं बोलायचं. हे सगळं चांगला आहार आपण घेत राहिलो, आपली मनस्थिती, आपलं मन प्रसन्न राहील. आणि चांगल्या स्मृती आठवणीत ठेवल्या तर आपलं चांगलंच होईल, आणि वाईट स्मृती लक्षात ठेवल्या तर आपण अधोगतीकडेच जाणार. आम्ही रामदर्याला गेलो होतो होळीला. आजही आठवलं ते खड्डं आणि वर, हे एक आनंद वेगळाच. कोणी अर्ध थकलंय, कोणी आल्यात आहे, कोणी घाम झालं, कोणी तिथंच बसून राहिलं. बाई महात्म्या निरोधून की जे की, कोण्याही महात्म्याला स्वामी म्हणतात की निरोध झाला नाही पाहिजे, त्रास झाला नाही पाहिजे. कारण त्रास झाला तर त्या अभ्यागत तुम्ही ठेवू शकतो, बरोबर की नाही. आपण जर कोणाच्या हायकाच्या ठिकाणी गेलो, कुठच्या ठिकाणी,
आपल्यालाही त्रास होणे त्यालाही त्रास होणे याची तसदी बाळगणे हे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. बाई हा प्राणी याचे चैतन्य पोळणी आला असे, आता येथोनी याचे मुख न पाहिजे. बाई हा प्राणी याचे चैतन्य पोळून आला असे. कोण पोळून आलं होतं? कोणाचं? परमाणु. काय म्हटले होते ते? तुमचा नाही, तुमच्या गुरुचा. त्या शिष्याला म्हणे तुमच्या गुरुचं नाव. शिष्य परमाणु होते. असं म्हटल्यानंतर पद्मनाभ म्हणतात तुमच्या गुरुचा अनुभव काही परमाणु होतो का? परमाणु अनुभव तुमचं नाव आहे गुरुचं, तुमचा परमाणु एवढा अनुभव आहे. मग हे गोष्ट जाऊन त्या शिष्याने सांगितली गुरुला. गुरुचंही मन पोळलं, शिष्याचंही मन पोळलं की माझ्या गुरुला असं बोललं. आणि पद्मनाभी देव देवाकडे येत होते. देवाकडे येत असताना लगेच देव म्हणतात की हा जो पद्मनाभी देव आहे त्याने गुरुजाचं अंतःकरण दुखवलेलं आहे आणि म्हणून आता याला आपल्या सन्निधानामध्ये घ्यायचं नाही. याला आता दारोठे बंद करा, याला आतमध्ये येऊ देऊ नका असं देव म्हणतात. कारण याने प्राण्याचं चैतन्य पोळून आलेलं आहे. देव म्हणतात आम्ही आता याचं कोणताही पाहणार नाही. म्हणजे किती अभिमान आहे देवाला प्रत्येकाचा. तो परमानुभव देव काय अन्य संप्रदायाचा होता, मग त्याला काही बोलावं का? तो काय ईश्वर भक्त आहे का असं म्हटले का देव? हे सौजन्यतेचं लक्षण हे मानवा पंथातच आहे असं आहे. सनातन धर्मामध्ये भिनलेलं आहे. मानवा पंथामध्ये तर आहेच, परंतु सनातन धर्मामध्ये भिनलेलं आहे. तुम्ही विचार करा, कधीही वैष्णव संप्रदायवाले जे लोक आहेत ते लोक कधी मंदिरामध्ये कोणता शिवभक्त आला तर म्हणतात का बाहेर इकडे येऊ नको म्हणतात का? ये बाबा ये दर्शन कर जा. किंवा एखादे शैव संप्रदायाचे आहेत, एखादा वैष्णव तिथे गेला ते म्हणतात का तू वैष्णव आहे तू बाहेर जा. कधीच नाही. सनातन संस्कृतीचा लाखो करोडो वर्षाचा इतिहास आहे. कधीही आपण परस्परामध्ये मारामाऱ्या भांडणं केलेले नाही. कोणी नाथ संप्रदायाचे असो, कोणी वैष्णव असो, कोणी वीरशैव असो, कोणी मानवा संप्रदायाचे असो, कोणी वारकरी असो, कोणी असो, आपापसामध्ये कधीही मारामाऱ्या भांडणं मंदिरं तोडणं कधीच झाले नाही. तर तोडातोडीचं कधीपासून चालू झालं? ज्यावेळेस यवन आले भारतामध्ये, मग मंदिरं तोडणे मूर्त्या तोडणे हे नंतर चालू. आणि आपण म्हणतो इकडं यवनांमध्ये फार एकी आहे असं बोलतो आपण. काही एकी नाही. पाकिस्तानमध्ये दर शुक्रवारी बॉम्ब फुटतात. शियावाले सुन्नीची मस्जिद फोडतात बॉम्ब टाकून, सुन्नीवाले शियाची मस्जिद तोडतात बॉम्ब टाकून. अहमदिया बरेलीवाले देवबंदीवाल्याची मस्जिद फोडतात. चालूच असते. आणि आपण म्हणतो त्यांच्या एकी आहे. काही एकी नाही. हे आसुरांची एकी कितपर्यंत? जोपर्यंत सज्जन लोक जास्त आहेत आपल्या इथं. उद्या आपले सज्जन लोक संपू द्या, उद्या हेच यांची भांडणं करतात. यमन, इराक, इराण, सिरिया हे जे देश जळत आहेत सध्याला, पण गाझा असेल, राफा बॉर्डरवर जे काही चालू आहे ते सर्व जे काही भानगडी दिसत आहेत ना ते भारतात पण चालू होणार 100 वर्षानंतर. कारण आपण तर झोपेतच असतो. मागच्या पंचवार्षिकमध्ये कोण होता इथला खासदार आपल्याला माहीतच आहे. रजाकारच होता ना तो एक प्रकारचा. रजाकार कोण होते? मुस्लिम होते, पण त्यांनी काय केलं? आमचे आजोबा सांगायचे रजाकार आले एक गावाच्या गावात सुन्न वस पडायचे. पण जर एखादं लेकरू बाळ गावामध्ये हुकून चुकून राहिलं उरलं, घड्या जशी लटकून आहे का इथं खिळ्याला, तसे लेकर लटकवायचे घरामध्ये ते लोक खिळे मारून मारून घरामध्ये ते मुसलमानाचे. आणि आता काय शिकवतात आपल्याला? समानतेचं राहिलं पाहिजे, सर्व धर्म समभाव पाहायला पाहिजे. आपण तर इतिहास विसरून गेलो. बरोबर की आपण इतिहास विसरून गेलो म्हणून आपले म्हणतात नाही आपण समान राहिलो पाहिजे. कशाची? यांच्या जर हातीचं अन्न खाल्लं तर आपल्याला पाप लागायचं. ते चुकल्याशिवाय कोणाला खाऊ घालत नाही. बरोबर की? कारण ते म्हणतात त्याच्याशिवाय हलाल झालंच नाही. हलाल फूड त्यांना पाहिजे. हलालमध्ये मग ते वेगळा प्रकार आहे. आपण त्याच्याकडे जायचं नाही. सांगायला गेलं तर भरपूर सारं आहे, पण आपल्या वचनात घेऊया आपण.
हिंदू धर्मामध्ये पण बळीची प्रथा आहे, बळीची प्रथा आहे की नाही, मुसलमानामध्ये पण आहे. परंतु दोन्हीमध्ये फार जमीन आसमानाची तफावत आहे. कशी तफावत आहे? हिंदूंमध्ये जे बळी देतात त्या बळीचं नाव आहे झटका पद्धत. बरोबर? त्रास नाही पुढच्या त्या या जास्त त्रास नाही, एका झटक्यात खतम, त्याला समजत नाही मेलो की जीवन. बरोबर? आणि मुसलमानामध्ये हलाल पद्धत आहे, त्यांचा तो कलमा पडतात, काय विशिष्ट कलमा असतो, ज्या इला इंदला वगैरे ते म्हणतात काय म्हणायचं. आणि नंतर मग ते काय करतात, छोटासा चिरा देतात गळ्याला, त्या बोकडाच्या म्हणा शेळीच्या म्हणा छोटा चिरा देतात. मग हळूहळू ते रक्त वाहणं चालू होते. ती शेळी ओरडते, खूप त्रास होते. म्हणजे त्रास देऊन 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 हालापेष्टा करून मारलं, मग म्हणतात हलाल झालं, अल्लाला पोहोचलं. हे सर्व आसुरी वृत्ती आहे बरं काय. आणि छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं? हाल करून मारलं. आणि आताची तथाकथित पुरोगामी लोक काय म्हणतात, संभाजी महाराजांना मनुस्मृती अनुसार मारलं. कशाची मनुस्मृती, कशाचं काय? मनुस्मृतीमध्ये कुठेही माणसाची हत्या करायचं आलेलंच नाही. हे असं हलाल करून मारणे मुसलमानामध्ये. पहिलं हाताचे नख काढले, काय पायाचे नख, कातडीच काढ, वाट्याच काढ, गुडघ्याच्या, किती त्रास, 40 दिवस त्रास सांगितले. त्या काळातले मराठा समाजातले सर्व जे काही सुभेदार सेनापती होते किंवा जे काही आपले संताजी घोरपडे, धनाजी जाधव जे होते, यांना काही कळालं नाही. पण आताच्या पिलावरची आता निघाली पुरोगामी सुद्धा म्हणून घेतात, ज्यांना कळालं की मनुस्मृती अनुसार मारलं. काय म्हणावं अशा मोठा डोळे फुले संभाजी महाराजांचे. पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे फुले त्या टायमाला, गजनीला ज्यावेळेस केलं त्या पृथ्वीराज चव्हाणांना. मग हे यांच्या धर्मग्रंथामध्ये तसं लिहिलेलं आहे. त्यामुळं हिंदू धर्माच्या ग्रंथांना बदनाम करायचं, हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार संभाजी महाराजाला मारलं म्हणायचं आणि शिवाय द्यायचे हिंदू धर्माला. हे सरळ प्रोपगंडा चालवण्याचं काम गेल्या 30 वर्षापासून चालू आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून. नाव फार सुंदर वाटते, मराठा सेवा संघ, परंतु कामं सगळे मराठाच्या विरोधात ते करतात ते लोक. नमुना म्हणून सांगितलं, तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर अरुण गाढवे पाटील म्हणून आहे माणूस, यांचे प्रमुख खेडेकर आहेत, प्रमुख खेडेकर आहेत. करून एक व्यक्ती सांगत आहे की अरुण गाढवे पाटील, एवढं गाढवासारखं पुस्तक लिहिलं त्याने, एक छान. त्याचं पुस्तकाचं नाव आहे इस्लामच्या छायेत सुरक्षित स्त्री. आणि म्हणजे मराठा समाजाने सर्व वाचलं पाहिजे पुस्तक, त्यांच्यासाठी मी हे भाषांतर करत आहे. नाव पण गाढव आणि काम पण गाढवाचं करते, स्वतःचे पाठ फक्त. यूट्यूबला आताही ते व्हिडिओ उपलब्ध आहे. मी हवेच्या गप्पा करत नाही, पूर्ण पुरावा आहे. अरुण गाढवे पाटील मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता आहे आणि जमाते इस्लाम हिंदचा तो कार्यकर्ता आहे. मुस्लिमचा जमाते इस्लाम हिंद नावाची संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये तो काम करतो आणि इस्लामची पुस्तकं मराठीमध्ये भाषांतर करतो आणि मराठा समाजाला वाटतो फुकटमध्ये वाचावं. चालू घडामोडीमधले हे मोठे आव्हान अजून एक त्या दिवसाचा विषय आला पुन्हा समोर. हिंसावरते पियेस्ताणी महात्म्य असो नाही. काय म्हणतात पुरदेव? स्वामींचं म्हणणं सरळ स्पष्ट आहे, हिंसावरते पियेस्ताणी महात्म्य असू नये. हे वचन कुठं आहे सांगितलेलं? उगरळी, बरोबर, कुंतांबा, अजून दुसरं रानजोगेश्वरी, 2-3 ठिकाणी सांगितलेलं वचन. जिथे जिथे हिंसा आली तिथे देव म्हणतात की हिंसा जिथं होती तिथं माणसाने थांबवलं. झुरळीला म्हणजे जालन्याला महानवमी आली, देव म्हणतात की आता देवता बळी घ्यायला येणार म्हणून आपण गाव सोडणार, बरोबर, आणि गाव सोडून देऊन निघून जातात. परंतु मला एक समजत नाही, माळवा पंथामध्ये खून कशी आली की नवरात्रामध्ये मुसलमानाच्या दुकानातलं चालते आणि हिंदूंच्या दुकानातलं चालत. कोण शहाणा असेल देव सांगते. नाही, पण विषय काय आहे, देव म्हणतात हिंसेनिमित्त ग्रामांतर करणे. त्या वेळेचं सुरुवातच आहे की देवाने हिंसा होणार आहे म्हणून गाव सोडलं, बरोबर की नाही?
देवानं काय सांगितलं की हिंसेनिमित्त बीजे करणे. आता हिंसेसाठी देवाने गाव सोडलेलं आहे आणि नेऊन ठेवलं ते सगळं विकार. बरोबर की नाही? तुम्ही सांगा जैन लोक घट बसत नाही. त्यांचं एक बार क्लिअर होत्या आपसाचं चर्चा झालं. विचारा त्यांना काय problem. नाही काय म्हणणं आहे? इकडे सांगा काय सांगा. हां हे ऐका काय म्हणणं आहे? तुझं ऐकू द्या मला. काय झालं? आता तुम्ही सांगा, देवाने सांगितलं की हिंसावरती तिथं असू नये. तुम्ही विचार करा की मुसलमानाच्या घरी एकही दिवस असा जात नाही जिथं त्यांच्या घरी काळा कॅरीबॅगमध्ये छटाकभर किंवा पाव किलो गेलं नाही. बरोबर की नाही? ते घेऊनच जातात. संध्याकाळी चालले म्हणजे होणार. आता हे जे हिंसक म्हणून नाही, यांना अति असूर म्हणा तुम्ही. हिंसक कुठे म्हणता येईल? हिंसक म्हणजे कधीतरी हिंसा करणारे झाले समजा, पण हे अति असूर आहे ना. दररोज त्यांना पाहिजे गाय बैल शेळी मेंढी काही असो त्यांना पाहिजेच का. आता दररोज हिंसा करणारे हे यांच्या इथलं कसं चालेल आपण? बरं हे मोकळं तेल विकत असतं तर त्याच्यात होण्यासारखी माणसं आहेत ते कशाला सोडत नाहीत. ते मोठा सामाजिक जरी स्वयंपाक असला त्याच्या समाजाचा तरी ते पूर्ण कढईमध्ये मौलवीला आणतात, स्वयंपाकघराकडे मौलवीला आणतात आणि कलमा पडून त्याच्यामध्ये चुकायला लावतात. यूट्यूबला तुम्ही पाहू शकता व्हिडिओ तसे. वरणामध्ये चुकतात, भातामध्ये चुकतात, कलमा पडू चुकतात ते लोक. आता ते असे जर लोक घरच्या घरी पण ते तसे वागतात, तुम्ही आम्ही तो कोणी म्हणे. जैनांचं का म्हटलं नाही मुस्लिमच्या ऐवजी? थोडंसं वरचं खाली सरकलं असेल ती मग सांगणार काय करावं. जैन आहे, मारवाडी आहे, जैन आहे, मारवाडी आहे, दुसरे पण समाजाचे खूप आहे जे घट बसवत नाही. शीख आहे. शीख आहे. मग आता तुम्ही विचार करा ना, हे मुस्लिम धार्जिणेपणा कशाला दाखवतो? कशाचे? फ्रूटची नाही हो, किराणा सामानाचा विषय चालतो. किराणा सामान जे आपण किराणा दुकानात आणतो. आणि कसं आहे, जर माणसाची दृष्टी तशी असेल तर तुम्हाला फळाचेही दुकान आपल्या हिंदूंचे सापडतात. नाही सापडत असं नाही ना. आणि जरी नसतील तर तुम्ही उभं करू शकता एखादा व्यक्ती आपला. करू शकत नाही आपण एखादा व्यक्ती उभा आपला करू शकतो. चाह आहे तो राह आहे. आवड असेल तर सवड मिळते, नाही तर काहीही होते. तर हिंसावरती ती स्थानी महात्म्य असू नये. त्यांचं विचारून घ्या. काय मग हाही एक विषय आहे. तुम्ही सांगा, मी तुमच्या घरची वस्तू घेतली, पैसे दिले, तुमचाच हक्क त्या वस्तूवर राहील नाही, तुमच्या घरातली देवतेचा हक्क त्या वस्तूवर कसा राहणार? की ज्या अर्थी घरमालकाचाच अधिकार त्या पदार्थावर राहिला नाही, देवतेचा अधिकार कसा त्या पदार्थावर राहणार? तो पदार्थ आपण घरी घेऊन गेलो, स्वयंपाक केला, उपहार दाखवला आणि खाल्ला, काय राहील? पैसे दिलेलेच आहेत ना आपण, पैसे नक्की देऊन आणले. अहो दूध घेत नाहीत 9 दिवस, डिकाशन चहा पाजवतात. बरं आहे ना, डिकाशन चहाच पिला पाहिजे. चहा पिण्याची पद्धतच ती आहे खरी पद्धत. इंग्रज लोक आता पण चहा पितात, ब्लॅक टीच पितात, काळा चहा पितात. जे आपल्या भारतामध्ये आपल्या लोकांना काहीतरी खूळ सुचत राहते, आपलं दूध टाकून तब्येती बिघडून घेतात. दूध टाकून चहा पिणं म्हणजे तब्येत बिघडून घेणं जास्त. तुम्ही बघा, एखादा पित्तवाला माणूस असेल, डॉक्टरकडे जाऊ द्या, डॉक्टर म्हणतो दुधाचा चहा बंद करा, डिकाशन पिऊ शकता. मग आता डॉक्टरनं ते बिमार पडल्यानंतर सांगण्याअगोदर आपण अगोदरच डिकाशन पियायचं, बरोबर की नाही? किंवा मग तुम्हाला दूधच प्यावं असं वाटलं तर दूधच पिया, निखळ हळद टाका, त्यामध्ये थोडी साखर टाका, पिया. किंवा तसंही पिया, काय हरकत नाही. पण पत्ती नका टाकू त्याच्यामध्ये, उकळून पिले की मग ते सगळं गडबड होऊन जाईल, मग पित्तकारक होते जास्त. तर जिथं जिथं हिंसा वर्तते तिथे महात्म्याने असू नये.